समोर सह्याद्री, या साईडला प्रचितीगड आहे. हॅलो गाईज, वेलकम आहे तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आमची सकाळी वाजलेला 6 आणि आम्ही निघालोय एक अशा हिडन प्लेसवर. बघता तुम्ही किती अजून काळोख आहे आणि थंडीचे दिवस. अजून अंधार आहे आणि पूर्णपणे स्पष्ट काय दिसत नसेल मला वाटतंय कॅमेऱ्यामध्ये. तरी मी सकाळी बोललो कॅमेरा ऑन करूया आणि ब्लॉगिंग स्टार्ट इथूनच करूया. ॲड करताना जास्त असा फॉग आहे तर मोबाईल माझा असा भिजतोय, कारण मी हात लावून बघितला कवरला वगैरे तर मोबाईल असा भिजतोय. भीती वाटते कारण काय प्रॉब्लेम येईल कॅमेऱ्याला वगैरे. तर भरपूर असं फॉग आहे आणि अजून काही पूर्णपणे उजळलं नाही, पण तिथे तिथे आपण पोचता असा काळोखा पूर्ण निघून जाईल. अजून पण फॉग आहे, थोडा अंधार कमी झाला आहे आणि आता मी इथे पोचणारच आहे. तर इथे येताना कडवे मार्केट आपल्याला क्रॉस करायला लागतं, त्याच्यानंतर तेली मोहल्ला आणि मादगेवाडी आणि थोडा वरती आल्याच्यानंतर भवानीगडवर तुम्ही येऊ शकता. कॅमेरा ओला होतो आहे, मी पुसण्याचा प्रयत्न करतो आहे पण भीती वाटते कारण थोडा वरती आलो पण थोडा फॉग कमी झाला आहे. हा खाली होतो तेव्हा भरपूर होता. तर हा हिडन प्लेसचं नाव आहे भवानीगड, भवानी फोर्ट. आणि या ठिकाणी इथे बघा आल्याच्यानंतर इथून जी वाडी आहे इथून थोडा पुढे जे आपल्याला इथून तुम्हाला बघायचं छोटी शेड दिसते, तिथून पायऱ्यावरती होत्या. पण आता त्यांनी रस्ता केला आहे काही अंतरापर्यंत, तिथपर्यंत आपण आता बाईक घेऊन जाणार आहोत. हा भवानीगड श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या काळात बांधला होता. इथून शृंगारपूर या ठिकाणी जायला गुफा आहे. भवानीगडमधून शृंगारपूर या ठिकाणी जायला गुफा आहे. काही काळ त्यांचं इथे वास्तव्य होतं. समोर सह्याद्री आहे, तसंच अपोजिट साईडला या साईडला प्रचितीगड आहे. तर इथून फिरण्यासाठी आणि सेफ त्यांना प्रवास करण्यासाठी आणि गुफा बांधली होती. तो का भवानीगड. या ठिकाणी जास्त कोणी ब्लॉगर वगैरे आलेच नाही आणि कोणी ट्रेकिंगला पण जास्त कोण आलेच नाही. हा रस्ता केला आहे त्याच्यामध्ये गड चढायची मजाच गेली. तर ह्यांनी वरपर्यंत रस्ता केला आहे. पहिली पूर्ण पायवाट होती आणि इथे वरती यात्रा वगैरे होते, त्यासाठी भरपूर लोकांची ये जा खाली असते आणि त्यासाठी रस्ता केला असेल. नसा तिथे म्हणजे पायटंड्या होत्या म्हणून आला नसाल, कंटाळला असाल तर आता आहे ना रोड आहे, इथं भेट देऊन जा. त्यावर याला माणसांना त्रास नाही आले पाहिजे म्हणून त्यांनी शासनाने डायरेक्ट रोड केली नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी भेट देऊन जा. तर सगळ्यांनी भेट देऊन जा. घरून जेव्हा निघालो तेव्हाच मी ब्लॉग सुरू केला, तेव्हा तर काळोख होता भरपूर आणि आता वाजलेत 6:45 आणि भवानीगड च्या पायथ्याशी म्हणता येणार नाही, थोडा वरती आलोय कारण पहिला तर इथं पायऱ्या होत्या, आता बघा रोड करून टाकले वरपर्यंत. चल ठीक आहे, रोड तर रोड महत्वाचा आहे. पूर्वीचा शिवाजी महाराजांचा इतिहास अजूनही वरती तसा आहे, बस त्याच्यात काही यांनी बदल नाही केलेला नाही. जी त्यांनी इथून जी गुफा शृंगारपूर पर्यंत होती ह्या गडापासून, ह्या गडाचं नाव आहे भवानीगड. आणि आता इथून रोड तर तसा केला आहे, तिथून जी वाट होती ती तोडले गेले आणि भरपूर तिकडे गवत आहे आणि आता जरी रिस्की आहे तिकडून जाणं,
तर आम्ही ह्याच साईडून जाऊ. त्या ठिकाणी अजून तरी कोण जास्त व्हिडिओ वगैरे नाही आहेत. एक हिडन प्लेस आहे आणि थोडा वेळ थांबलो. रेस्ट घेतल्याच्या नंतर आम्ही जय शिवाजी जय भवानी अशी घोषणा देऊन निघालो वरती आणि तिथला राईड करायला बाईक दिली आणि मी असा मस्तपैकी व्ह्यू शूट करत राईडची मजा घेतोय. सकाळी सकाळी शांततेत वातावरणात मला शूट करायचा विचार होता. माझ्या घरापासून फक्त 15 मिनिटावर 4 किलोमीटर अंतरावर आहे. इथपर्यंतच फक्त वाट आहे, रस्ता केला नाही. तर इथून तरी आपल्याला वरती जायला चान्स मिळणार आहे. आणि इथे आल्याच्यानंतर तुम्ही पाठी बघू शकता काय नजारा आहे. समोर सह्याद्री, या साईडला प्रचितीगड आहे. तसंच आता धुका आहे म्हणून दिसणार नाही, पण तिथे रांगवचं डॅम आहे आणि या साईडला कडवाईची डॅम आहे. गडावर चढताना दोन्ही साईडला असलेले जलस्रोत आपल्याला बघायला मिळतात. कडवई डॅम आणि रांगव डॅम. तसेच निसर्ग सुंदर सह्याद्री आपल्याला गडाच्या समोर बघायला मिळतो. इथे टाकी पूर्वीची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातली इथे अशी गुफा होती. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ते बघा त्या ठिकाणी गुफा वगैरे आहे. रिस्की आहे. हे बघा, हा जो इथून आहे ना, हा टाकीचा पहिला जागा आहे. म्हणजे इथून पण जायला ही गुफा आहे आणि इथून जायला रस्ता होता. हो, गुफा आणि पाण्याची टाकी बघितल्यानंतर आपण इथून अजून वरती जाऊन गडावर जाणार आहोत आणि तिथून अपोजिट दिशेला असलेली गुफेने जाणारा शृंगारपूरपर्यंत पोहोचणारा आपण मार्ग बघणार. अजून थोड्या पायऱ्या कंप्लीट झाल्याच्या नंतर प्रवेशद्वार आहे. तिथून वरती असलेले भवानी मातेचं मंदिर आपल्याला दिसणार आहे. खालपर्यंत संपूर्ण पायऱ्या होत्या. जर रस्ता आला नसता तर अजूनही मोठा आपला व्हिडिओ शूट करता आला असता आणि अजूनही काही नजारे आपल्याला बघता आले असते. गड चढल्यानंतर एकदम भारी वाटत होतं. अजून थोडा पुढे जाणार आणि आपण इकडे दिसतोय प्रवेशद्वार पुढेच आहे. वरतून मस्तपैकी समोर असलेल्या सह्याद्री बघायला मजा येते. आणि तसंच मंदिराच्या पाठच्या साईडला गेलात तर तिथे प्रचितीगड तुम्हाला बघायला आणि ते आहे भवानी मातेचं मंदिर आहे इथे. टोटल मी आतमध्ये बघ, इथून प्रवेशद्वार आहे. गडावर वरती आणि आम्ही पूर्णपणे गडावर पोहोचलोय. पण आता आम्ही भवानगडावर पोचलोय, वरती आलोय. अजून माझ्या पाठी तुम्हाला बघा कसा एकदम भारी. आणि 7:15 वाजले. खालून वरती यायला जास्त काही वेळ लागला नाही, कारण डायरेक्ट आपला शासनाने सेवा केली वर गडावर जायची. बस इथंच केलं आहे. ह्याच्या पुढे दुसरे कुठल्या गडावर असं काय करू नका, छोटे असू दे मोठे असू दे. तर हे इथे मंदिर आणि या ठिकाणी जत्रा होते.
बघा इथे ह्या ठिकाणी टाकी होती, ती टाकी आता पूर्णपणे तुटली, त्यात काय राहिले नाही. पूर्वीची टाकी होती इथे पाण्याची, आणि इथे काही आता म्हणजे टाकी पूर्णपणे फुटून गेले. तसंच बघू शकता तुम्ही गवत वगैरे भरपूर आहे. या ठिकाणी नॅशनल हायवे आहे, तसं या ठिकाणी सह्याद्री. तर इथे मंदिराच्या पाठी गेल्याच्या नंतर दुसरी जी गुफा म्हणजे तो खरा जो मार्ग होता, ह्या साईडला टाकी पाण्याची, आणि ह्या साईडला ह्या डायरेक्शनला इकडे पाठी. भवानी मातेचं मंदिर आहे इकडे, देवस्थान आहे भवानी मातेचं. तसंच इथे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. इकडे दगडाने बांधलेलं एक छोटंसं मंदिर आणि ते पिंड आहे. बघा काय कलाकृती केली पूर्वी काळामध्ये. आणि इथे एक असलेली आपली छोटी तोफ. काय बाई तुला कसं वाटतं वरती येऊन? कसं वाटतंय? काय 2 शब्द बोललास ना माझ्या कॅमेऱ्यामध्ये? चांगलं वाटतंय, चांगलं केलं इथे काम वगैरे सगळं, येण्या जाण्याला वाट वगैरे चांगली केली इथे. आता आपण जाणार आहोत त्या साईडच्या दुसऱ्या अपोजिट साईडची जी गुफा आहे, जो खरा रस्ता होता त्या साईडला. आता आपण पाण्याची टाकी बघितली, मंदिर बघितलं आहे, आणि आपण डायरेक्ट तिकडे जाणार आहोत. तर डायरेक्ट आम्ही अपोजिट डायरेक्शनला जी गुफा आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. अशी वाट आहे या ठिकाणी जायला खाली. ओहो, आता काय झालं? एकदम असा फिसला असा रस्ता आहे. या साईडला एवढी मोठी खाई आहे, पडलात तर डायरेक्ट इथे चान्सेस एकदम कमी आहेत, आणि पाय वाट जरा पण नाही. इथे आलो आता. आणि हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथून ह्या साईडचा रस्ता आहे भुयारी मार्ग. पूर्वी काळातला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथून शृंगारपूर या ठिकाणी जो भुयारी मार्ग बनवला, त्याच साईडला टाकी होती पाण्याची, आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता. आणि एवढ्या उंचावर पण पाण्याचा साठा केला आहे. तुम्ही बघू शकता बघा पूर्ण चॉकअप झालं आहे. आणि असा भुयारामध्ये मी ॲपोड घेऊन शूट करतो. आतमध्ये जायची माझी एवढी ताकद नाही. आणि हे बघा इथून असा खाली रस्ता होता त्या कोपऱ्यामध्ये, पण पाणी आणि याच्यामुळे आपला माती पावसामुळे पूर्ण चॉकअप झालं आहे. तिथून तिकडे आतमध्ये बघू शकता तुम्ही. हे बघा हा ठिकाणचा रस्ता होता. परत तिथे आता पूर्ण दगड वगैरे मोठे मोठे वरतून पडलेत, आणि
जागा जाण्याची पूर्ण पॅक झाले. ह्या ठिकाणी कडवे गावामध्ये हा हिडन एक प्लेस आहे. हिडन प्लेस आहे. ह्या ठिकाणी जास्त कोणी एक्सप्लोर नाही केलं आहे आणि या ठिकाणी जास्त कोण असे नजारे बघायला येत नाही, कारण पूर्वी काळातला भुयार वगैरे. तर हे बघा, हे 2 असे प्रवेश मार्ग आहेत. हे आणि खूप बरं वाटतं या ठिकाणी येऊन. पावसामुळे पूर्ण आता चॉकअप झालं आहे. चाललो पुन्हा वरती. जर आम्ही काय गडावर आल्याच्यानंतर थोडं काहीतरी मॅगी वगैरे असा आमचा विचार होता. इथे आम्ही बनवणार आणि नाश्ता वगैरे करणार, कारण भरपूर भूक लागली. वरती चढलो, सकाळी काय खाऊन नाही आलो. डायरेक्ट आता इथे आमचा कार्यक्रम करणार. बघितलं हे बघा, पूर्ण डीप आहे इथे. उतरणं जरा गडबडच आहे, कारण इकडून ह्या साईडला येताना वाट नाही आहे. जसं वरती गडावर यायला रस्ता होता, ग्रामस्थांनी गडावर यायला रस्ता केले. एवढं चांगलं केलं की जो भुयारी मार्ग होता त्या ठिकाणी जायला कोणताही रस्ता वाट वगैरे काय केली नाही. जी जशी वाट पूर्वीची आहे तशीच आज देखील तशीच आहे. इकडे जी पायवाट होती डायरेक्ट शृंगारपूरला, इथून महाराजांनी एक शृंगारपूरला जाण्यासाठी जो इथून रस्ता होता. तसेच काही काळ त्यांचं इथे वास्तव्य होतं. आणि वरती आल्यानंतर आता एक गडावर आल्यानंतर एक अशी मजा असते की आम्ही दोघं मजा घेतोय. आणि आमच्याकडे गॅस नाही आहे. गॅस आता घ्यायचं बजेट आमचा जरासा लो आहे. त्यामुळे जितकं आम्हाला व्हिडिओमध्ये जेवढं आम्हाला ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवता येईल, जेवढं काय तुमच्यासाठी करता येईल ते आम्ही करतोय, प्रयत्न करतोय. आणि काही वेळानंतर आमच्याकडे गॅस पण येईल, ती ट्रेकिंगसाठी छोटीवाली. परत त्याच्यापेक्षा अजून चांगला आय होप की आम्ही याच्यापेक्षाही अजून चांगला व्हिडिओ करू त्यामध्ये. आणि असं वाटतं की तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली तर ते सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला मॉनिटाईज करा. तर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर अजून चांगले इक्विपमेंट आमच्याकडे ॲक्सेसरीज वगैरे येतील. तर या प्रकारात आपण इथे आपलं मॅगी बनवण्यासाठी छोटेसे चूल बांधले आणि आपला घरामधून आणलेला एक बारका टोप, त्यामध्ये मस्त एक मॅगी टाकतो. झाले व्हिडिओ आपल्याला मॅगी झाली आपली. बनवले गॅस नाही, डायरेक्ट आमच्याकडे गॅस वगैरे काहीच नव्हते, ट्रेकिंग वगैरे काही सामान नव्हतं, तरी आम्ही हेडफोन वगैरे भेटून खूप एन्जॉय केला आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि एवढा परफेक्ट नाही, बट तुम्हाला
आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आणि आपली मंडळी जोपर्यंत जरा गोष्टी मिळत आहे. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये, ट्रॅव्हलमध्ये किंवा ब्लॉगिंगमध्ये. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.